आपण जेव्हा काही पण प्रोडक्ट घेत असू किंवा पार्लरमध्ये आपण जातो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला विचारतात की तुमचा स्किन टाईप काय आहे. पण आम्हाला कसं कळणार स्किन टाईप काय आहे किंवा प्रत्येक जण तितकं स्मार्ट नसतं की ते ओळखू शकेल. सो करेक्ट. काही टिप्स आहेत का की आपण स्वतः ओळखू शकतो की माझा स्किन टाईप नेमकं काय आहे? खूप बेसिक आहे. तुम्ही नॉर्मल फेस वॉश वापरा. कोणताही तुमचा जो रेग्युलर असेल. नॉट टू हार्श, नॉट टू माइल्ड. जो रेग्युलर तुमचा फेस वॉश असेल. फेस वॉश करा. फेस वॉश नंतर काहीही लावायचं नाही चेहऱ्याला. हां. 30 मिनिटासाठी नो मॉइश्चरायझर काहीच नाही. आणि सनमध्ये नाही जायचं आहे. करेक्ट. रूम हां. टेम्परेचर. 30 मिनिटांनी जस्ट चेक, टच युअर फेस आणि तुम्ही ब्लॉटिंग पेपर पण वापरू शकता, नाही तर जस्ट टच करून बघू शकता. जर सगळीकडे ड्राय असं खेचल्यासारखं वाटत असेल, दॅट इज अ ड्राय स्किन टाईप. ओके. जर ऑइली असेल, शायनी वाटते सगळीकडे, दॅट इज अ ऑइली स्किन टाईप. मोस्ट कॉमन असतं कॉम्बिनेशन, की नोज खूप ऑइली होतो किंवा फोरहेड म्हणजे हे आपण जे टी झोन म्हणतो ती एरिया ऑइली होते. बाकीचा चेहरा नॉर्मल असेल किंवा ड्राय असेल त्याला आम्ही कॉम्बिनेशन म्हणतो. आणि अजून एक असतं ज्याच्यात खरोखर असं काहीच वाटत नाही. मला फार ऑइली नाही वाटत आहे, ड्राय नाही वाटत आहे, विच इज पॉसिबल. त्याला नॉर्मल स्किन टाईप म्हणतात अँड दॅट इज ऑल्सो जेन्युइनली पॉसिबल. ओके. सो बेसिकली डॉक्टर काय होतं की बरेच जणींचा स्किन टाईप जो असतो ना तो कुठेतरी फेअर असतो, कुठे ब्लॅक असतो, असा अनइवन स्किन टोन असतो. सो बेसिकली स्किनचा कलर डस्की असू दे, फेअर असू दे, पण जर सेम कलर असेल तर ते क्लिअर वाटते आणि ते खूप चांगलं बेटर वाटतं. आणि अनइवन स्किन टोन प्रत्येक वेळी मेकअप करताना पण प्रॉब्लेम येतो, सगळं ते हाईड करावं लागतं. सो आपण हे पूर्णपणे आपण क्लिअर करू शकतो किंवा असं काही चान्स आहे की अनइवन स्किन टोन आपण पूर्ण सेम करू शकतो? हा खूप ॲक्च्युली कॉमन इश्यू आहे कारण आपल्याला सन एक्सपोजर खूप असतं. सो सगळ्यात बेसिक गोष्ट मी सांगेन, तुम्ही सनस्क्रीन रेग्युलरली लावायला लागा. 90% केसेस जेव्हा अनइवन स्किन टोनसाठी येतात आमच्याकडे, इट इज जस्ट बिकॉज ऑफ सन एक्सपोजर किंवा चुकीचं सनस्क्रीन लावतात किंवा रिअप्लाय करत नाहीयेत. सो 90% केसेसमध्ये नुसतं टॅनिंगमुळे झालेलं असतं की कधी कधी कपाळ जास्त टॅन झालेलं असतं, अराउंड द माउथ जास्त टॅन झालेलं असतं. सो सनस्क्रीन डेफिनेटली लावायला लागा. सेकंड थिंग इज ड्रायनेस. टिपिकली अराउंड द माउथ ही एरिया खूप ड्राय होते, त्यामुळे ती डार्क दिसायला लागते. सो मॉइश्चरायझर रेग्युलरली वापरा. ह्या 2 गोष्टी सगळ्यात बेसिक आहेत. अदर दॅन दॅट काही लोकांना काही स्पेसिफिक इश्यूज असू शकतात. जसं काही मला ॲक्च्युली स्वतःला आहे, आता दिसत नसेल कारण मी मेकअप लावलाय, पण पिगमेंटरी डिमार्केशन लाईन्स, इथे लिटरली लाईनसारखी एक पिगमेंटेशन येते किंवा इथे, ते जेनेटिक असतं. त्याच्यासाठी आपल्याला डिपिगमेंटिंग क्रीम्स रेग्युलर बेसिसवरती लावत राहावे लागतात. कधी कोणाला प्रोसिजर्स करायचे असतील तर प्रोसिजर्सही करू शकतात टू कीप दॅट पिगमेंट डाऊन. ते पूर्णपणे जात नाही. उन्हात गेल्यावर, स्ट्रेस लेवल्स वाढल्यावर पुन्हा वाढू शकतं. सो आपल्याला हे ऑन अ रेग्युलर बेसिस डिपिगमेंट करून ठेवावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे वांग, जे पॅचेस येतात गालावर, नाकावर, कपाळावर किंवा चिनवर. वांग पण आपल्या कंट्रीमध्ये खूप कॉमन आहे. टिपिकली फिमेल्समध्ये जास्त कॉमन आहे. प्रेग्नन्सीमध्ये सुरू होतं किंवा मेनोपॉजच्या वेळेला सुरू होतं आणि ते खूप प्रॉमिनंट दिसतं. अगेन जेवढ्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट सुरू कराल, आणि बाय ट्रीटमेंट मी म्हणत नाही की नेहमी प्रोसिजर्स करायची गरज असते. पहिल्या 1-2 महिन्यात आय इनफॅक्ट नेव्हर ॲडवाइज प्रोसिजर्स फॉर एनीबडी. पहिल्या 1-2 महिन्यात जस्ट क्रीम्सने आपण ट्राय करून बघतो. 90% केसेसमध्ये त्यांनीच होऊन जातं. खूप रेअर असे केसेस असतात ज्यांना पील्स किंवा लेझर्स वगैरे लागू शकतात. लागले तर वी कॅन टेक अ कॉल ॲट दॅट पॉईंट. पण असं अशी खूप मोठी मिथ आहे की फॉर एनी काइंड ऑफ पिगमेंटेशन डायरेक्ट लेझर करायचं. इनफॅक्ट असं आम्ही अजिबात करत नाही. ओके. आता हायड्रा फेशियलबद्दल बरंच ऐकलंय किंवा आजकाल ते खूप ट्रेंडमध्ये आहे की हायड्रा फेशियलने काहीतरी असा वेगळाच ग्लो येतो वगैरे. तर याचं काय सिक्रेट आहे नेमकं? हायड्रा फेशियल तितकं काम करतं का? सी हायड्रा फेशियल ॲक्च्युली एक ब्रँड आहे. बेसिक टेक्नॉलॉजी इज मायक्रोडर्माब्रेशन. ही खूप जुनी टेक्नॉलॉजी आहे. ओके. इट्स ॲक्च्युली ऑलमोस्ट आउटडेटेड. जेन्युइनली तुम्ही एखाद्या डर्मेटॉलॉजिस्टला विचारलं, मायक्रोडर्माब्रेशन हॅज ऑलमोस्ट बीन रिप्लेस विथ केमिकल पील्स. कारण बेसिकली आपण त्यांनी एक्सफोलिएट करतोय स्किन. एक्सफोलिएशनचे खूप बेटर टेक्निक्स ऑलरेडी आहेत. पण बिकॉज हायड्रा फेशियलचा एवढा क्रेज आणि एवढा डिमांड आहे, आम्ही जेव्हा क्लिनिकमध्ये मेडिफेशन्स करतो, ॲज अ फर्स्ट स्टेप येस आम्ही हायड्रा फेशियल करतो. बट टू बी ऑनेस्ट त्यांनी एक्सफोलिएशन पलीकडे दुसरं काही फारसं अचीव होत नाही आहे. सो आय कपल इट विथ समथिंग ज्याने ॲक्च्युली फरक पडेल. म्हणजे वेदर इट्स अ पील और लेझर टोनिंग, RF टाईटनिंग, ज्याने ॲक्च्युली काहीतरी फरक पडेल. आय एम नॉट सेईंग अजिबात फरक नाही पडत हायड्रा फेशियलनी, पण जेवढं लोकांना वाटतं की इट इज लाईफ चेंजिंग तेवढं नाही आहे. ॲक्च्युली मी स्वतः केलेलं आहे त्यामुळे मला पण ते सेम फिलिंग झालं जे तुम्ही आता सांगितलं. मला इतका काही असा फारसा आणि त्याचा दुसरी गोष्ट, रिझल्ट हायड्रा फेशियल हे वर्ड ऐकून आपल्याला वाटतं स्किन हायड्रेट होते. ॲक्च्युली एक्सफोलिएट होऊन थोडीशी ड्राय होते फॉर अ कपल ऑफ डेज. इट्स नॉट अ बॅड थिंग, बट कपल ऑफ डेज स्किन अजून ड्राय होते. सो इट्स नॉट सो हायड्रेटिंग.